सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अतिशय महत्त्वाची बातमी, जसं की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 साठी दुसऱ्या घटकामध्ये सलग जागावाढ झालेली आहे. पहिला घटक म्हणजे सीपी मुंबईसाठी तब्बल 1062 जागा आणि दुसरा घटक म्हणजे काल संध्याकाळी तुम्ही जर बघितला तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना 2025च्या वेळी महाराष्ट्रामध्ये मी एकट्यानं सांगितलं होतं की ह्या जागावाढ होणार आहेत. परिपत्रक आलेले होते त्यावेळी. काही घटक अजूनही आहेत, त्या घटकांचं मी पूर्णपणे विश्लेषण करणार आहे की अजून कोणकोणत्या घटकामध्ये जागावाढ होणार आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे. तसंच काल संध्याकाळचा जो परिपत्रक आलेलं होतं त्याचं सुद्धा विश्लेषण इन डिटेल्समध्ये आता करणार आहे आणि मग त्यानंतर अजून कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये जागावाढ होऊ शकतात याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसाल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती लवकर जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये ही सगळी परिपत्रक आपण टाकून देतोय. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ही महाराष्ट्रातली अशी पहिली भरती आहे जिथं भरती पूर्ण झाल्यानंतर मुलं जागावाढचा विषय मागतात की एवढ्या जागा होत्या, एवढ्याच पाडल्या होत्या, त्यावेळी एवढ्या जागा रिक्त होत्या आणि आम्हाला जागावाढ द्या जेणेकरून आमच्यासारख्या मुलांना नोकऱ्या भेटतील, वर्ध्या भेटतील. हे आम्ही 2021 साली करून बसलेलो आहे. तर 2021 मध्ये जेवढे काही 7,500, 8,000 मुलं होती जी वेटिंगला होती, अशा मुलांचं डॉक्युमेंट त्यावेळी घेतलेलं होतं आणि मग आम्ही त्यावेळी त्यांना निदर्शनास आणून दिलेलं होतं की ह्या एवढ्या जागा होत्या, तुम्ही 7,076 जागा पाडल्या होत्या आणि अजून आपल्याला काही जागा शिल्लक आहेत त्या तुम्हाला वाढवायला पाहिजेत, असं आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हिंडत होतो. पण आताच्या घडीला पोलीस भरती सुरू व्हायच्या अगोदरच या जागावाढ झालेल्या आहेत. सुवर्णक्षण आहे, सुवर्ण संधी आहे. 1062 प्लस कालच्या 140 जागा आणि अजून काही घटक आहेत. विचार करा, एक सुवर्ण संधी परत तयार झाले, कारण की पुढची जी पोलीस भरती आहे 2027 ला येईल आणि मग ती पूर्ण वेळेला 2027 जाईल, 2028 ला जॉईनिंग भेटेल. म्हणजे पुढच्या 2-3 वर्षामध्ये अजून तुम्हाला संधीची वाट बघत बसण्यापेक्षा आताच 1062 प्लस 140 अशा जवळजवळ 1250 प्लस जागा ह्या आताच तुम्हाला भेटणार आहेत. समजलं काय म्हणतोय? सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये परत सांगतोय, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जे सांगितलेलं होतं ते आता झालेलं होतं आणि आता सुद्धा सांगतोय की अजून काही घटक आहेत जे 7-8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की अजून जागा वाढणार आहेत आणि लगेच आज कालचा 7वा दिवस आणि 140 जागा वाढलेल्या आहेत आणि अजून सुद्धा सांगतोय की अजून काय काय होणार आहे. सो व्हिडिओ शेवट पण बघून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आधीच अशाच पद्धतीनं भेटून जाणार आहे. तर कालची पहिला इन्फॉर्मेशन बघूया. त्याच्या आधी बॅकग्राऊंड सांगितलं की ऑक्टोबर-नोव्हेंबरचं परिपत्रक, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जागा वाढतील आणि नंतर 26 जानेवारीच्या आसपास या सीपी मुंबईच्या जागावाढ झाल्या आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं की अजून जागावाढ होणार आहेत आणि काल सुद्धा जागावाढ झालेल्या आहेत. तर बघा, संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची जाहिरात परत सांगतोय. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती सन 2024-25. आता हे परिपत्रक विश्लेषण झाल्यानंतर अजून एक परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये जागावाढ होणार का याची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय ऑफिशियल. सो व्हिडिओच्या शेवटीपर्यंत तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळून जाणार आहे. त्याचबरोबर अजून काही घटक आहेत जे अदर जिल्हे आहेत त्या मुलांना सुद्धा विचारपूस होती पोरांची की सर आमच्या पण जागा वाढ होतील का वगैरे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परफेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करणार आहोत. तर बघा, जाहिरात क्रमांक 2, ठिकाण पिंपरी चिंचवड, दिनांक 5/2/2026 हे परिपत्रक आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील 2024-25 ची सरळ सेवा पोलीस शिपाई संवर्गात एकूण 322 रिक्त असलेल्या पदांची जाहिरात वर्तमानपत्र किंवा संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व प्रवर्गातील रिक्त पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही कारणास्तव पोलीस भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत बदल झाल्यास त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेलं होतं. ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत जे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यामध्ये क्लिअर केलेले होते. त्यांना धरून त्यांना हे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये टाकायला लागते. असं नाही की मनात आल्याने जागा वाढ केल्यात असा विषय नसतो. तर याच्यामध्ये सांगितलं की पोलीस भरती सुरू होण्यापासून ते पोलीस भरती पूर्ण होऊपर्यंत कोणत्या टप्प्यामध्ये जे काही बदल असतील ते ग्राह्य धरले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे सन 2024-25 ची पोलीस भरतीमध्ये पिंपरी चिंचवड या घटकासाठी तब्बल 322 जागा होत्या असं त्यांनी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये बदल करण्याचा हे परिपत्रक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या परिपत्रकामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. बघा, महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे. दिनांक 14 डिसेंबर 2025 अन्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चाकण दक्षिण पोलीस ठाणे व उत्तर म्हाळुंगे जे काही MIDC पोलीस ठाणे करिता प्रथम टप्प्यात पोलीस अंमलदार यांचे प्रत्येकी 70 प्रमाणे नव्याने 140 पदे निर्माण झालेले आहेत. सदर 140 पदे पोलीस भरती सन 2024-25 मध्ये वाढ करून 322 प्लस 140 जागा पदे निर्माण जे काय आहेत
जवळजवळ 462 जागा याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये भरण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच 2 पोलीस स्टेशन जे काही ठाणे आहे त्याच्यामध्ये 70 प्रति 70 140 आणि प्लस 322 जुन्या जागा अशा मिळून 462 जागा याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. आणि मग त्याचा चार्ट पूर्णपणे खाली दिलेला लक्षात ठेवा. सो ह्यांनी या परिपत्रकामध्ये इन डिटेल्स सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस भरती सन 2024-25 साठी सरळ सेवा पोलीस शिपाई संवर्गातील 322 रिक्त पदे व नव्याने निर्माण झालेले 140 पदे मिळून एकूण 462 पोलीस शिपाई पदांचे खालील प्रमाणे सुधारित सामाजिक व समांतर कम्पीकृत आरक्षणानुसार पदे भरली जातील किंवा भरती करता उपलब्ध होत असून त्याप्रमाणे पदे भरण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिल्यात. टोटल 462 जागांसाठी ही भरती होणार आहे. जुन्या 322 प्लस ह्या 140 जागा. आता याच्यामध्ये फक्त थोडक्यात प्रत्येक कास्टात किती जागा आल्यात एवढी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. बाकी सगळा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार आहे बघा. तर एससी साठी 60 जागा, एसटी साठी 32 जागा, विजय साठी 16 जागा, एनटीबी साठी 20 जागा, एनटीसी साठी 24 जागा, एनटीडी साठी 10 जागा, नंतर विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्यासाठी 11 जागा, ओबीसी साठी 107 जागा, एसीबीसी साठी 48 जागा, ईडब्ल्यू साठी 60 जागा आणि अराखीव साठी तब्बल 74 जागा आणि एकूण 462 जागा या पोलीस भरतीसाठी असणार लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा हा परिपत्रक होतं आणि ह्या परिपत्रकाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं आहे. आता अशा पद्धतीनं अजून कोणकोणत्या घटकाच्या जागा वाढ होतील थोडक्यात शक्यता आहे त्याची इन्फॉर्मेशन देतोय. आणि त्याच पद्धतीनं अजून जे काही प्रश्न होते मुलामुलींचे की सर अजून 36 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीतलं जागावाढ होऊ शकतात का त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे आपण देणार आहोत. आता एक जुनं परिपत्रक आहे अतिशय महत्वाचं. मुंबई दिनांक 14/8/2025 हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये काय दिले बघा. त्यावेळी 2 परिपत्रक आलेली होती बघा. विषय सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे आधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात येणार आहे. सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत 12/8/2025 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये 5 घटक आहेत आणि अजून एक परिपत्रक होतं त्याच्यामध्ये सुद्धा 4 घटक होते. असं जवळजवळ 9 घटकांमध्ये हे नव्याने पोलीस भरतीसाठी नवीन पोलीस जे काही चेकपोस्ट आहे किंवा ठाणे आहे अशा पद्धतीनं वाढती लोकसंख्या असेल, गुन्हेगारी असेल या गोष्टींची विचारपूस करता याच्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात जे काही पोलीस अंमलदार असतील अशा पोलीस शिपायांसाठी हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक त्यावेळी त्यांनी अनाउन्समेंट केलेलं होतं. आणि मग ह्याच्यामध्ये काही घटकांची नावं दिल्यात. सो हे घटक बघा विचार करा. नवी मुंबईसाठी तब्बल 210 जागा, नागपूर शहरासाठी 235 जागा, नागपूर ग्रामीणसाठी तब्बल 192 जागा, पुणे शहर बघा. पुणे शहरचा एक विषय होता खूप मुलांचा. तर 854 जागा पुणे शहरसाठी होत्या. कारागृह विभागासाठी 26 जागा अशा मिळून 1517 जागांचा प्रस्ताव त्यावेळी गृह विभागाला गेला होता. आणि त्यावेळी फक्त परमिशन बाकी होती आणि नंतर इलेक्शन लागलं, आचारसंहिता लागल्या, हे झालं ते झालं आणि मग सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका वगैरे ह्याच्यामध्ये काही वेळ गेला आणि वेळ गेल्या 26 जानेवारीच्या आसपास मुंबईला मिळालं. आणि आता कालच जे काही पिंपरी चिंचवड त्याला मिळालं. आणि आता हे जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये जागावाढ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. आणि अजूनही सांगतोय की पुढे जाऊन तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी कळवून देते की त्यांनी सन 2024-25 बघा सन 2024-25 पोलीस शिपाई भरती करता यापूर्वी या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये उपयुक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कम्पीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावा ही विनंती. आजच म्हणजे त्यावेळीची तारीख आहे 8व्या महिन्यामध्ये 2025 ची ही तारीख आहे लक्षात ठेवा. आणि मग आता जवळजवळ 4-5 महिने होऊन गेले आणि मग आता परमिशन भेटत आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं नवी मुंबई त्याचप्रमाणे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, पुणे शहर कारागृह विभाग असेल आणि त्याच पद्धतीनं इतर जे जिल्हे आहेत जिथं मोठमोठ्या प्रमाणात जागा आहेत, जिथं अजून एक परिपत्रक होतं त्याचं सर्चिंग चालू आहे ते आलेख तुमच्यापर्यंत पोहोच करतोय. आणि कोणकोणत्या घटकांमध्ये जागावाढ 100% होऊ शकतात याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. तर एकंदरीत 1517 जागा याचा प्रस्ताव होता आणि यातलं जर 50% जागांना जरी परमिशन भेटली तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागावाढ होऊ शकते लक्षात ठेवायचं. आता ही जागावाढ कधी पण होऊ शकते. तर मगाशी जसं त्यांनी परिपत्रकामध्ये सांगितलंय की पोलीस भरती पडण्यापासून ते पोलीस भरती संपेपर्यंत कधीही जागावाढ होऊ शकतात. असं नाही की या 4-5 दिवसामध्ये नाही झालं, ग्राउंड सुरू झालं आणि जागावाढ होणार असं काही नाही आहे. तसं सेवा प्रवेश नियमामध्ये काही गोष्टी आहेत, तरतूद आहेत, त्याचा थोडासा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला समजून येईल. तर एकंदरीत पोलीस भरती संपेपर्यंत ह्या जागावाढ कधी होऊ शकतात लक्षात ठेवा. त्यामुळं आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं की जिथे जिथे मोठमोठा क्राऊड आहे की लोकसंख्या जास्त आहे अशा घटकामध्ये 100% जागावाढ होणार. पण
दुसरी गोष्ट म्हणजे जिथं जिल्हे छोटे आहेत किंवा जागा कमी आहेत अशा घटकांमध्ये जागा वाढ होणार नाही, लक्षात ठेवायचं. जिथं जिथं 70 जागा आहेत, 50 जागा आहेत, 100 जागा आहेत असल्या कोणत्याही घटकामध्ये जास्त करून जागा वाढ होणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पोरांनी लक्षात ठेवा ओपनचीच जागा मारावी लागेल, तर तुम्हाला 100% तुमचा निकाल आहे तो निकाल तुमच्या समोर आणता येईल, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय की सर कोणकोणत्या घटकामध्ये जागा वाढवणार, तर एकंदरीत जिथं लोकसंख्या जास्त आहे, जिथं नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची गरज आहे किंवा नवीन जे पद आहेत ती पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यावेळीचं परिपत्रक आलेलं होतं 8वा 9वा महिना अजूनही सांगतोय, 10व्या महिन्यापर्यंत हे ऑफिशियल परिपत्रक येत होती. त्यावेळी तुम्हालाही मी गायडन्स केलेला होता आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की काही दिवसांमध्ये या गोष्टी होणार आणि त्या गोष्टी आता आलेल्या, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2024-25च्या मुलांसाठी आताच सांगतोय की पुढच्या जागाही कमी होणार आहेत. जर पुढच्या जागा आताच भरत असतील तर 2027ची जी पोलीस भरती पडेल 26-27ची त्यावेळी 100% जागा ह्या कमी असणार आहेत. म्हणून सांगतोय की आता जर तुम्ही आळसपणा करत असाल तर स्वतःला वर्दीपासून लांब ठेवाल, वंचित ठेवाल आणि या वर्दीपासून तुम्ही मुकणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता कसा स्कोर वाढवता येईल यासाठी विचार करा, जेणेकरून तुम्हाला तुमची वर्दी भेटेल आणि लवकर लवकर तुम्ही तुमच्या यशावरती स्वार व्हाल. समजलं. सो एकंदरीत जे काही पिंपरी चिंचवडचं परिपत्रक होतं त्याचं विश्लेषण केलं आणि याचबरोबर अजून कोणकोणत्या घटकाची जागा वाढवू शकतात याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल, कोणताही जिल्हा असू दे आणि कोणताही घटक असू दे, त्याच्यामध्ये शिपाई असू दे, चालक असू दे, SRPF असू दे, कारागृह असू दे, बॅट्समन असू दे, कोणताही घटक असू दे, तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये तब्बल 2100 पानांचा समावेश आहे. म्हणून म्हणतोय की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी PDF आहे, सगळ्यात मोठी PDF आहे महाराष्ट्रातील. 2100 प्लस पानं आहेत, 15,323 प्रश्नसंच आहेत आणि जवळजवळ याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय क्लिअर केलेत. जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत, अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत. त्याचबरोबर 1986 पासून ते 2025 पर्यंत पोलीस भरतीला आलेले रिपीटेड झालेले वारंवार अतिसंभाव्य प्रश्न ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19, 21, 22, 23 आणि 24, 25ला कशा पद्धतीने काय येऊ शकते असं जवळजवळ 10 घटकांचा विचार करून हे सगळंच्या सगळं तयार केलं, जेणेकरून एकही प्रश्न किंवा एकही मार्क वर्गाचा जायला नको पाहिजे अशा पद्धतीने विचार करून तुमच्यापर्यंत हे सगळं तयार केलेलं आहे. अतिशय महत्त्वाची PDF आहे. या PDF मध्ये 99 रुपयाची डायट प्लॅन PDF सुद्धा तुम्हाला मोफत देतोय आणि एकंदरीत 15,323 प्रश्नांची असलेली PDF आणि 99 रुपयाचा डायट प्लॅन PDF असं सगळं मिळून 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही PDF भेटते. करायचं काय या PDF साठी तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे. फक्त एक मेसेज करा, 15,000 PDF 5 मिनिटाला PDF तुमच्या हातात असेल. हे वन टाइम परचेस आहे, परत डिलीट होणार नाही. डिलीट झाली तर तुम्हाला फक्त पेमेंट स्क्रीनशॉट एकदाच पाठवायचा आहे, परत तुम्हाला फुकट मिळेल. एकदाच वन टाइम परचेस करायचं, लक्षात ठेवायचं. फक्त पेपर बघायचं कशा पद्धतीने होतोय ह्यातलेच सगळे प्रश्न असाल, लक्षात ठेवायचं. सो तुम्ही एक्समॅन असाल, तुम्ही मुलगी असाल, महिला असाल, तुम्ही मुले असाल किंवा जे काही मोठे व्यक्ती असाल तर सगळ्यांसाठी ही PDF आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि गाजलेली आणि गेम चेंजर PDF असं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर कोणकोणत्या घटकामध्ये जागा वाढ होतील आणि परिपत्रक कशा पद्धतीने आलेत, अजून जुने परिपत्रक कोणकोणते आहेत, अजून एक परिपत्रक आहे त्याच्यामध्ये अजून काय घटकांची नाव आहेत ती पण तुमच्यापर्यंत आपण शेअर करतोय. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि मोफत माहितीसाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, आजच आपला चॅनल सबस्क्राईब करावं लागतोय. कारण की अशी जर तुम्हाला 5-5 महिन्यानंतर ही अपडेट खरी होत असेल तर विचार करा की काय क्वालिटी असेल. लक्षात ठेवा, गेले 15 ते 16 वर्ष झालं अविरत या ग्रामीण भागामध्ये मुलांसाठी प्रयत्न करतोय, सेंट्रल डिफेन्स, स्टेट डिफेन्ससाठी सुद्धा प्रयत्न करतोय. सो विचार करा, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाची ही जी काय आपलं YouTube चॅनल आहे त्यासाठी तुम्हाला पहिला चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला लागतोय. सो आपल्या ह्या PDF ला सुद्धा घ्यायचं असेल तर लवकर लवकर आपली PDF सुद्धा घ्या आणि एकही प्रश्न सोडू नका, एवढी तयारी जोरात करा. 100% तुम्ही जरी कट ऑफच्या काटावरती बसला तरी सुद्धा तुम्ही 50 पैकी 50 मार्क घेतलेल्या मुला मुलींना सुद्धा मागं टाकू शकताय. एवढी मोठी ताकद या निकीमध्ये, लक्षात ठेवा. तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.